छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर यामुळे मोठा जनक्षोभ उसळला। नागपुरात राहणारा कोरटकर अचानक बेपत्ता झाला आणि कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। दरम्यान त्याने अंतरिम जामीनसाठी अर्ज केला आणि न्यायालयाने जामीन मंजूर केला। मात्र त्यावर एक अट होती, त्याने स्वतः नागपूर सायबर पोलीस ठाण्यात हजर राहून आपला मोबाईल आणि सिम कार्ड जमा करावे। मात्र कोरटकर स्वतः हजर न राहता पत्नीच्या हस्ते पोलिसांकडे डिव्हाइसेस सुपूर्द करून शांत बसला। यामुळे त्याचा हेतू काय आहे हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर यांनी प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलीस ठाण्यात जमा केलाय। नागपूर सायबर पोलिसांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार हा मोबाईल आणि सिम कार्ड न्यायालयात सादर करण्यात येणार असून त्यानंतर कोल्हापूर पोलीस सदर मोबाईल आणि सिम कार्डचा ताबा घेऊन पुढील तपास करतील। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर करताना त्याचा मोबाईल आणि सिम कार्डच्या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले होते। न्यायालयाच्या आदेशानुसार कोरटकरने स्वतः नागपूर सायबर पोलीस ठाण्यात हजर राहून मोबाईल आणि सिम कार्ड जमा करणे अपेक्षित होते। मात्र त्याने स्वतः न येता आपल्या पत्नीच्या हस्ते मोबाईल आणि सिम कार्ड सायबर पोलिसांकडे सुपूर्द केले। तसेच त्याने संमतीपत्र देऊन या प्रक्रियेस अधिकृत मान्यता दिली आहे। या प्रकरणावर नागपूर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी माहिती दिली। माननीय सेशन कोर्ट कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी डायरेक्शन दिलेलं की जुना राजवाडा पोलीस स्टेशनला जो कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध त्यांनी मोबाईल सिनियर इन्स्पेक्टर सायबर पोलीस ठाणे नागपूर यांच्याकडे जमा करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे त्यांची पत्नी पल्लवी प्रशांत कोरटकर या आज येऊन तिने मोबाईल हँडसेट मोबाईल तिने आपल्या पोलिसांच्या ताब्यात दिला। तो SOP प्रमाणे आपण जप्त केलेला आहे आणि तो माननीय न्यायालयात उद्या 2 दिवसात सादर करणार आहोत। सर, SOP नेमकी काय होती, तुम्ही कशी ती प्रक्रिया पार पडली आणि त्या आदेशाप्रमाणे प्रशांत कोरटकर यांनी स्वतः यांना सूचित होतं? महाराष्ट्र शासनाची ती SOP आहे, महाराष्ट्र शासनाची SOP आहे, त्याप्रमाणे आपण तो मोबाईल जप्त केलेला आहे। सर, काय नेमकी प्रक्रिया असते? SOP जरी असली तरी नेमकी प्रक्रिया काय असते ताब्यात घेण्याची? त्याला अनलॉक करून घेतला का, त्याच्यात काही डेटा आहे काही तपासण्यात आलं का, नेमकं काय काय? नाही, फक्त न्यायालयाने आदेश फक्त तो जमा करून घेण्याबाबतचे होते। त्यामुळे आपण तो त्यामध्ये आत मोबाईलमध्ये काय आहे किंवा डाटा काय आहे याबाबतचं निरीक्षण नाही केलेलं। मात्र न्यायालयाच्या आदेशामध्ये प्रशांत कोरटकर स्वतः येऊन जे आहे ते आपलं मोबाईल सिम कार्ड आपल्याजवळ जमा करावं अशी माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे त्यांच्या पत्नी या ठिकाणी आल्या, अनिवार्य ते येणं होतं असं अपेक्षित। त्यांच्या पत्नीने त्यांच्या प्रशांत कोरटकरचं संमतीपत्र घेऊन आलं होतं, त्यामुळे आपण संमतीपत्र प्रशांत कोरटकरचं संमतीपत्र घेऊन आले होते, त्यामुळे त्या पत्राच्या आधारे त्यांनी तो मोबाईल ऑडिओ सॅम्पल घेतला का सर? ऑडिओ सॅम्पल त्यांचाच आवाज तर होता, समजा त्यांचा ऑडिओ सॅम्पल घेतला किंवा तो मोबाईल जमा करण्याबाबत कोर्टाचे निर्देश होते, त्याप्रमाणे आपण घेतलेले। कोरटकरच्या मोबाईल आणि सिम कार्डच्या तपासावरून पुढील दिशा ठरणार आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर पोलीस हा मोबाईल आणि सिम कार्ड ताब्यात घेणार असून या डिजिटल पुराव्यांमधून तपासाला कोणती नवी दिशा मिळते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र कोरटकर कुठे बेपत्ता आहे? कोरटकर कुठे पळून निघाला? पोलिसांनी त्याला अद्याप ताब्यात का घेतले नाही असे अनेक गंभीर प्रश्न अद्यापही समोर येत आहेत। सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत।